हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. आता समोर येते मित्रांनो, ते म्हणजे विरुद्ध आहारजन्य सामान्य रोग आणि त्यांची आपल्याला चिकित्सा सांगितलेली आहे. हे मस्ट नो पॉईंट आहे, तर काळजीपूर्वक सांगितलेले. जे विरुद्ध आहारजन्य जे सामान्य रोग सांगितलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नपुसकता, अंधत्व, विसर्प, जलोदर, विस्फोट हे सर्व रोग प्रशमन होण्याची शक्यता असते. तर म्हणजे उदयस होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर उन्माद, भगंदर, मद, मूर्छा, अदमान, त्यासोबतच गलग्रह, पांडू, आमिविष, किलास, कुष्ठ, ग्रहणी रोग, शोथ, आम्लपित्त, ज्वर, पिनस, विकृत, संतती आणि मृत्यू अशा पद्धतीने यांनी विरुद्ध आहारजन्य जे सामान्य रोग आहेत ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आता याच्यानंतर इथपर्यंत समजलं का? आता त्याच्या समोर सांगितलेले की विरुद्ध आहारजन्य जे रोगांचे सामान्य चिकित्सा सूत्र, याच्यामध्ये असं सांगितलेले की रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला ते आमाशयातून संपूर्णपणे बाहेर काढण्यासाठी आपल्याला वमन द्यावं लागते. का द्यावं लागते? वमन द्यावं लागते. पण जर समजा त्या आमाशयाच्या उदरव भागामध्ये विरुद्ध अन्न समजा पक्वशयात जर गेला तर त्याची आपल्याला विरेचन चिकित्सा सांगितलेली. काय सांगितलेले? विरेचन देणे सांगितलेले. तिसरा पॉईंट त्यांनी असं सांगितलेलं आहे की विरुद्ध आहाराचा जर समजा प्रभाव जर वाढला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला ती नाहीशी करणारी द्रव्य वापरणे सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेले की विरुद्ध आहाराचं जर समजा विरोधी आहार जर घेतला सुरुवातीपासून तर ते व्याधी होणारच नाही आणि त्याची आपल्याला चिकित्सा करण्याची काही गरज नसते. अशा पद्धतीने यांनी सामान्य आहारजन्य रोगांची चिकित्सा सूत्र तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता याच्यानंतर लास्ट पॉईंट सांगितलेले ते म्हणजे विरुद्ध आहारजन्य रोगांचे अन्य उपचार. तर त्यांचा प्रश्न त्यांनी सांगितलेले की विरुद्ध आहारजन्य रोगामध्ये आपल्याला वमन, विरेचन आणि संशमन चिकित्सा सांगितलेली मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेले की सुरुवातीपासूनच जर समजा हितकर आहार जर सेवन केला तर त्यापासून आणि औषध सेवन केलं तर त्यापासून रोगांची आपल्याला मुक्ती मिळते आणि रोग उत्पन्न होणार नाहीत. त्यांनी असं पण सांगितलेले की तिसरा पॉईंट की विरुद्ध आहार नियमित घेतल्याने, समजा दररोज नियमित विरुद्ध आहार घेतल्याने, सातम्य झाल्याने, अल्प प्रमाणात किंवा अग्निप्रकर असल्याने, तरुण याच्यामध्ये स्निग्ध व्यक्तित्व असल्याने, त्यासोबतच नित्य व्यायामाभ्यास असल्याने किंवा बलवान असल्याने घेतलेला विरुद्ध आहार परिणामच होत नाही. अशा पद्धतीने त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर थँक्यू व्हेरी मच.